काय झालं का नेमकं दादा रात्री? त्यांनी गाडी लावली, पोलीसवाल्यांनी समोर गाडी लावली. गाडी लावताना त्यांनी तिकडे गेलं पलीकडं, तिकडं खिचडीत गमीला फेकलं, तिकडं बघून फेकून दिलं. गाडीत बसला, सरळ गेला तिकडून, लगेच बाहेरून बाहेर टर्न मारला, सरळ गेला. तो रात्रीचा 12-12:30 टाइम असेल. काय केलं शहरामध्ये सगळ्या घाटाने पण येतात आणि शेतकरी लागतं जेवायला, आम्हाला लागतं ना, आम्ही भाजीपाला घेतो ना, आम्हाला चहा पिणं पडते ना, असं आहे ना. मग शेतकरी काय खाईल? रात्री 11 वाजेपर्यंत मी येतो, मी आलेले चहा पितो. चहाच्या नंतर किंवा 12-12:30-1 वाजला असं आली गाडी, पलीकडे खिचडी फेकली, इकडे खिचडी फेकली. अन्न हे परम लोकायला खायला लागतं. इकडे भोजे वाहत्या, कॅट वाहत्या, इथं आम्हाला लोक आहे 100, त्यांना लागतं नाश्ता. ते काय घरी जाऊन नाश्ता जेवण करून नेऊ शकत, रात्री बेरात्री जाऊन सिटीत नाही जाऊ शकत. तिथून येत्या शहागणमधून, काही चौपाटीहून येत्या, काही कधी गेटून येत्या, काही इकडून येत्या, म्हणून हे पब्लिक येते. त्या कारणानं भाजीपाल्याला जागा लागते, त्यांना चहा पित्या, नाश्ता करत्या. मोबाईल कोण आलं तरी त्याच्यात रेकॉर्डिंग नाही.